हॅलो. आज मस्त बघूयात वन पॉट छोले. 1 कप छोले मी रात्रभर भिजत घातले. आता इथे काय करते आहे, मी 2 कप पाणी घेतले. त्याच्यामध्ये 1 चमचाभर चहा पावडर घालून ते 5 मिनटासाठी उकळायचे. हे पाणी आपल्याला छोले शिजताना घालायचे. हा ऑप्शन जर तुम्हाला नको असेल तर तुमच्याकडे रेडीमेड टी बॅग असेल तर तेही घालू शकता. चहाच्या फ्लेवरनी छोलेला अतिशय छान टेस्ट येते. आता कुकरमध्ये तेल गरम केलं आहे. तमालपत्र, दालचिनी, चक्रीफूल घातलेलं आहे मी. नंतर 1 कांदा 1 टोमॅटो चॉप करून घातलेलं आहे. तो मिक्स करायचा. चमचाभर लसूण पेस्ट घालायची. मिक्स करून झालं की आता जे रात्रभर भिजवलेले छोले होते ना, त्यातलं पाणी काढले मी आणि ते छोले घातलेत. आता हे चहाचं पाणी आपल्याला गाळण्याने व्यवस्थित ते स्ट्रेन करून घालायचं आहे. तिखट पावडर घातले मी, हळद, गरम मसाला, आमचूर पावडर आणि थोडंसं धने-जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ असं घातलं आहे. आता हे मसाले, तिखट, मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्ती करू शकता. नंतर मिक्स करून झाल्यानंतर 1 मिरची घातली मी स्लिट करून. ती नको असेल तुम्हाला तर तुम्ही स्किप करू शकता. झाकण लावायचं आहे आणि लो फ्लेमवरती मी 6 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. नंतर कुकर निवला की झाकण काढायचं आहे आणि जे आपल्याकडे पोटॅटो मॅशर असतं ना, त्याच्याने हलकंसं मॅश करून घ्यायचं आहे. हे म्हणजे काय होतं की छोले अर्धवट असे मॅश होतात आणि ती ग्रेव्ही मिळून येते छान. थोडंसं घट्ट वाटलं मला म्हणून मी अगदी अर्धा कप पाणी घालून पुन्हा 2-3 मिनटं उकळलं आहे. आणि आता तडका करते आहे मी छान. तेल गरम केलं आहे, जिरं घातले, ते तडतडलं की काश्मीरी मिरची पावडर आणि कसुरी मेथी ह्याचा तडका केलेला आहे मी आणि तो तडका जो आहे तो मी छोलेवरती घातलेला आहे. हे सगळं छान मिक्स करून झालं की आपल्याला आता गार्निश करायचं आहे सर्विंगच्या आधी. तर हे आल्याचे लांब लांब काप करून घेतलेले आहेत मी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. ह्याच्याने गार्निश केलं की आपले 1 पॉट छोले रेडी.